आयज आमी हांगा ट्रेंचीस मारता, सो ते ट्रेंचीसान आमी पावसाचें उदक आहा ते साठोवन उरतले आनी ह्या दोंगरार सगळी हिरवय जातली आनी हांगा बांयो बीन आसा तांकां उदक सप्लाय जातलें। आयज काही वर्सां पयलीं आमी हो दोंगर पळयत जाल्यार कांयच नासलें हांगा। देवरूख संस्थेन आनी बाकीच्या वॉलंटियर्सांनी हेल्प करून हो आयज हिरवय ग्रीन केल्लो आसा। म्हाका ह्या संस्थे बरोबर काम करपाक बरें दिसता कित्याक जाणा आमी पळयता सोशल मिडियार लोक विडियोज बीन घालता पूण ते विडियोज काडूनच ते काम करता, पूण हांगा खरेंच काम केलें वयता। भुरगे येता आपले पूण स्वता येता, स्वता सांगता आपूण आपल्याक करपाची इच्छा आनी करता भुरगे ते काम। देवरूख ही जी संस्था आसा ती त्याच्या पयलींच्यान वॉटर कन्जर्वेशनचे प्रोग्राम्स राबयता, भूजल संवर्धन म्हणून। आणि फाटले 1 वर्साच्यान हांव बी तेंच्या वांगडा तेंचो एक पार्ट जाला, तेंच्या वांगडा काम करता आणि हांवें हे नोटीस केला की तेंचे जे वॉलंटियर्स आसा ते एक नॅशनल डेज खातीर न्ही बट फूल वरस काम करता, ट्री प्लांटेशन्स करता, हे वॉटर कन्जर्वेशनचे प्रोग्राम्स राबयता। आणि हे काम खरें म्हणल्यार 2-3 मनशांनी न्ही तर सगळ्यांनी मेळून करपाचें आसा, कारण ही वॉटर कन्जर्वेशन, एनवायरमेंट कन्जर्वेशन ही आमच्या सगळ्यांचीच रिस्पॉन्सिबिलिटी आसा। सो म्हाजी तुमकां अपील आसा की तुमी बी तुमच्या प्रमाणान तुमच्यान जितले जाता तितले हेल्प करपाक जाय एनवायरमेंट कन्जर्वेशनाक। देवरूख ह्या संस्थेच्या अंतर्गत आयज आमी हांगासर 195 ट्रेंचीस मारपाचे ठरयला। 195 देशाक सिंबलायज करपा खातीर आनी ही जागतीक समस्या असल्या कारणान 195 ट्रेंचीस मारपाचे आयज आमी ठरयला आणि वर्सभरान आमी 1,500 ते 2,000 ट्रेंचीस हांगा मारपाची आसात। कॅच द रेन ह्याच्या अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंगाचे अनेक प्रकल्प सुद्धा देवरूख ह्या संस्थेच्या अंतर्गत आमी केल्लेले आसात आणि ते फक्त गोंयानूच न्ही जाल्यार महाराष्ट्रान सुद्धा 40हून अधिक प्रकल्प रेन वॉटर हार्वेस्टिंगाचे देवरूख ह्या संस्थेच्या अंतर्गत आमी केल्लेले आसात। हांव तुमच्या सगळ्यांकडे मागता की ज्या प्रकारे देवरूख संस्था आणि आमी सगळीं जाणां काम करतात तेका हेल्प करपा खातीर तेचो एक वांटो जावपा खातीर तुमी सुद्धा सगळ्यांनी येवचें। विद्या प्रबोधिनी कॉलेजचे वॉलंटियर्स हांगा सातत्यान येतात, सातत्यान काम करता, अजूनही आनीक देगेच्या गांवचे लोक हांगा येतात, ते काम करतात। तुम्ही सुद्धा सगळ्यांनी हांगा येवचें आणि आमकां मदत करची। आयज तुम्ही पळोवंक शकतात ही झाडां आमच्याकून उंच जाल्लेली आसा। आयच्या दिसाचो इम्पॉर्टन्स म्हणजे आमी आयच्यान भूजल संवर्धन कॅच द रेन स्टार्ट केल्लो, इनिशिएटीव स्टार्ट केल्लो आसा। आयज आमी 195 ट्रेंचीस मारतले अशें आहा, कित्याक जगान 195 देश आसात, पाण्याची गरज सगळ्यांक आसा, म्हणून आयच्यान सगळे स्टार्ट करतात। वॉटर फ्रेंड सुद्दां मारपाक हे चालू आसात आणि तुम्ही आमकां फॉलो करूं शकतात इंस्टाग्रामार देवरूख गोवा, तशेंच फेसबुकाचेरूय फॉलो करूं शकतात, थंय तुमकां आमची सगळी एक्टिविटीज कळटले आमी हांगा कितें करता। भूजल पातळी, भूजल संवर्धन ही काळाची गरज आहे आणि हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून देवरूख संस्थेनं वृक्षारोपण त्याचबरोबर भूजल संवर्धन हे काम हाती घेतलेलं आहे। यामध्ये आम्ही पावसाचे पडणारे पाणी आहे, तुम्ही बघत असाल की पाणी इथं पडतंय, थोड्याच अंतरावरती समुद्र आहे, त्या समुद्राला जाऊन मिळतं। जर पाणी आपण इथं अडवलं नाही तर हेच पाणी समुद्राला जाऊन ते निरुपयोगी ठरतं। त्यामुळे आम्ही मेन हेतू काय आहे तर मेन हेतू आहे की पाणी इथंच अडवून, इथंच जिरवून पाण्याची पातळी वाढवून हा भूजल साठा जर वापरला तर भविष्यामध्ये ही भूजल पातळी पुनर्भरण करून हा पाण्याचा साठा आपण भविष्यातल्या भावी पिढ्यांसाठी ठेवू शकतो। आणि त्या दृष्टिकोनानं देवरूखनं पाणी अडवा पाणी जिरवा हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, तर त्या उपक्रमाला सर्वप्रथम माझ्याकडून पूर्ण सहभाग आणि शुभेच्छा आहे। आणि मी देवरूखच्या माध्यमातून सर्व गोवावासियांना अपील करतो, निवेदन करतो की सर्वांनी मिळून ह्या कार्याला हातभार लावून गोव्याच्या त्याचबरोबर भारताच्या दृष्टिकोनातून जी मोठी येणारी भविष्यातली समस्या आहे, जे म्हणजे पाण्याचं जी दुर्मिळ समस्या आहे, पाण्याचं दुर्भिक्ष्य, ही पाण्याची जी टंचाई आहे, पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी गोवामध्ये हे जे आपण छोटे छोटे पाऊल उचलले आहेत तर त्यामध्ये तुमचा खारीचा वाटा असावा।
तर आम्ही असं ऑब्झर्व केला, ज्या झाडांच्या मुनात आम्ही चरये मारलेले थंयसर पाणी साठोवन त्या झाडांचो कलर किंवा ती झाडां जेव्हा गरमीचे दीस येतात तेव्हा ती ताजी उरतात आणि बाकीच्या कम्पेअर्ड टू ज्या झाडांच्या मुनात चरये नसलेले त्या झाडांपेक्षा ही झाडां ज्या मुनात चरये असलेले ती झाडां बरी ताजी आणि त्यांची पानां हिरवीगार रावलेली. सो थंयसून आमकां असं कळला की ह्या जेव्हा आम्ही चरये मारतो आणि त्या पावसाचं पाणी त्या चरयांनी साठवान रावता तेव्हा ती एरिया थंयसर मॉइश्चर क्रिएट जाता आणि थंयसर मगे आनीक बाकीची ह्या जुनसवाड्याच्या एरियार जर पयली ह्या 2-4-5 वर्सांनी जर ट्रान्सफॉर्मेशन पयला जाल्यार हयसर जी चार आसा किंवा बारीक बारीक झाडी जे असत ते खूप क्रिएट जाल्लेले असत. तर हे चरये मारले त्याच्या खातीरच जाल्लेले असत. आयज 16 जून रोजी आम्ही हो उपक्रम एक चरये मारपाचो खास. पयली आम्ही असो नॉर्मली चरये मारत, आयज आम्ही स्पेशली जसं हृदय मामल सरान सांगला की आम्ही ह्या दिसान एका दिसान 195 चरये मारपाचो उपक्रम दवरलेलो. तर हो स्पेशली आयचो दीस हे चरये मारपाकच दवरलो कारण हेंचो आमकां इम्पॉर्टन्स कळलेलो आसा की जेव्हा पाणी ह्या चरयांनी जिरतला आणि भितर जमनीत दवरतला तेव्हाच तो ग्राउंड वॉटर जो आसा, जसो आमी आमचो ग्राउंड वॉटर रिचार्जिंग जी आमी बॅरला पुरतो आणि बॅरलासून पाणी जा भितर जिरयतो त्याच प्रकारचो हो उपक्रम आसा. बॅरला आमी खुबश्या जाणां आमकां विचारता तुमी हो प्रोजेक्ट कित्याक करतात, कसो करतात, काय करतात. तर खुबश्या जाणांक वयल्या वयर मातशी आयडिया आसा बट इन डिटेल काय खबर ना. तर बॅरलान जेन्ना पाणी वयता आमी छपरा वयला किंवा असत जो व्हांवन येता त्या पाणी जमनीत जिरयतो त्या प्रेशरान थंयसर त्या पाणी जमनीत जिरता आणि सकयल जे ग्राउंड एकदम जमनी भितर जे रेझर्वॉयर्स असतात पाण्याचे त्या पाण्यापर्यंत ह्या जिरता पाणी झरे क्रिएट करता आणि 4-5 वर्सांनी ते झरे क्रिएट जातात आणि मागीर 4-5 वर्सांनी परत जेव्हा ह्या होणक्यांनी पाणी जिरतले ते झऱ्या थ्रू ते ग्राउंड वॉटर जे रेझर्वॉयर्स आहेत ते फील जातले. सो शालेय माध्यमातून किंवा कॉलेजच्या माध्यमातून भुरग्यांक कळपाची गरज आसा की फुडें पाणया खातीर कितकी झगडी जावं शकता किंवा पाणी आमकां मेळटला, फ्रेश वॉटर मेळटला की कसला पाणी आमकां यूज करपाक मेळटला. आमी गोव्यान सध्या सुखी आसूं कित्याक आमकां बरा फ्रेश वॉटर मेळटा. जशें आमी मेट्रोपॉलिटन सिटी जसे मुंबई, पुणे किंवा दिल्ली सारख्या शहरांत वचत थंयसर आमचे गोंयचे लोक जर वचत जाल्यार आमकां कळटा की थंयसर पाणयाची क्वॉलिटी काय आसा ती. सो ह्यो जे वॉटर रिचार्जिंग किंवा आनी कसले प्रकल्प जे चालू असतात ते फुडल्या काळात येता त्या काळात खूप गरजेचे आसा आणि सगळ्यांक भुरग्यांक किंवा सगळ्या लोकांक त्यांची समज जाय. थँक्यू.